प्रशांत, पण याच्यामध्ये आता मग मुद्दा महत्त्वाचा येतो की आम्ही पक्षातच आहोत असा जर युक्तिवाद हरीश साळवे यांच्या वतीनं करण्यात येत असेल तर मग पुढचा महत्त्वाचा मुद्दा ठरेल तो म्हणजे व्हीप कुणाचा मानायचा। नक्कीच तो व्हीपचा मुद्दा पण महत्त्वाचा असेलच, पण याच्याशिवाय साळवेंचं आर्ग्युमेंट हे पण आहे की इलेक्शन कमिशनचा जो वाद आहे तो आणि सुप्रीम कोर्टातले विषय यांना एकत्रित करण्याची घोळ करू नका, कारण इलेक्शन कमिशनकडे डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला कुठलाही मुद्दा नाहीये आणि एखाद्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एखादं विरोधाचा आवाज जो आहे त्याला स्पेस असली पाहिजे हे साळवेंचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आमच्या एखाद्या नेत्याच्या कृतीविरोधात जर आम्ही एकत्रित आलेलो आहोत तर आम्हाला अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो पुन्हा तुझ्याकडे येते। आयोगापुढचं प्रकरण आणि कोर्टामधली याचिका यांचा एकमेकांशी संबंध नाही असं सांगण्याचा हरीश साळवे यांनी प्रयत्न केला। न्यायालयासमोर त्यांचा युक्तिवाद हा आहे की निवडणूक आयोगासमोर जे प्रकरण आहे आणि कोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे या दोनही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही असं हरीश साळवे यांनी म्हटलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी याच संदर्भात कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला होता आणि त्यानंतर आता हरीश साळवे यांची ही भूमिका की या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही। प्रशांतकडे जाऊयात, पण त्या अगोदर पक्षानं सोडला आयोगापुढचं प्रकरण आणि कोर्टातल्या याचिकेचा संबंध नाही हे म्हणत असतानाच आणखी एक मुद्दा हरीश साळवे यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षानं सोडलं असेल तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो। याचा अर्थ घटनेच्या 10व्या सूचीवर ते बोट ठेवतच आहेत, मात्र 10व्या सूचीवर बोट ठेवताना जसं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी मूळ पक्ष कोणता असं सांगितलं होतं तसा हरीश साळवे यांचं म्हणणं आहे की मूळ पक्ष कोणता हा मुद्दाच येत नाहीये, कारण ही केस संपूर्णतः वेगळी आहे, कारण इथे पक्षच कुणी सोडलेला नाहीये। प्रशांत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहण्याचा प्रयत्न केला जातोय। आयोगापुढची याचिका आणि सुप्रीम कोर्टापुढची याचिका, हरीश साळवे यांचा हा प्रयत्न नेमका कोणत्या दिशेने जाणारा? अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद हरीश साळवेंनी केलेला आहे आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी या युक्तिवादामध्ये उच्चारलेलं आहे, कारण हरीश साळवेंचं हे जे आर्ग्युमेंट सुरू होतं की दोन वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करू नका, त्याच्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना विचारलं की मग निवडणूक आयोगामध्ये जाण्याचा तुमचा उद्देश नेमका काय आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पक्ष एकच आहोत, फक्त आम्हाला या गोष्टीचा निर्णय हवा आहे की या पक्षाचा नेता नेमका कोण आहे। म्हणजे आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, पण नेता कोण असणार या पक्षाचा एवढाच प्रश्न या ठिकाणी आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। बीएमसी इलेक्शन, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आहेत आणि या निवडणुकांमध्ये चिन्ह कुणाला मिळणार हा प्रश्न आहे। याच्यासाठी आम्ही निवडणूक आयोगामध्ये गेलेलो आहोत हे हरीश साळवेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टींची उत्तर आपल्याला अनेकदा जाहीरपणे मिळत नाहीत ती आर्ग्युमेंटमध्ये मिळतात आणि हे आपल्याला दिसतंय की हरीश साळवेंच्या युक्तिवादामध्ये की शिंदे गटाची एवढी जी घाई सुरू आहे ती साहजिकच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये इतक्या तातडीनं ते पोहोचलेले आहेत। बीएमसी इलेक्शनचं वेगळं महत्त्व शिवसेनेच्या दृष्टीनं सांगायला नको आणि या इलेक्शनची तारीख आता जवळ आलेली आहे, म्हणजे कधीही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या निवडणुका होतील आणि त्यामुळं हे चिन्ह जे आहे ते क्लिअर होणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगामध्ये गेलेलो आहोत। प्रश्न पक्ष सोडल्याचा किंवा दोन पक्षामध्ये फूट झाल्याचा नाहीये, तर पक्ष एकच आहे। नेता कोण या पक्षाचा, कुणाला अधिकार असेल, बहुमताला अधिकार असणार की अल्पमतातल्या लोकांना, हा या ठिकाणी हरीश साळवेंचा मुद्दा आहे। बघावं लागेल की आता सुप्रीम कोर्ट याच्यावरती नेमकं काय म्हणतंय आणि सुप्रीम कोर्टानं काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत। पण प्रशांत, हे थोडंसं कन्फ्युजिंग नाही वाटत आहे? आम्ही त्याच पक्षामध्ये आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही आहोत, प्रश्न फक्त पक्ष नेतृत्वाचा आहे आणि मग त्यापुढे जाऊन की या पक्षाचं चिन्ह कुणाचं, म्हणजे पक्षही सोडायचा नाही आणि या पक्षाचं चिन्ह कुणाचं हाही प्रश्न उपस्थित करायचा, हे थोडं गोंधळाचं वाटत नाहीये? नक्कीच, खरं तर त्याचमुळं सरन्यायाधीश त्यांना वारंवार हा प्रश्न विचारतायत आणि साळवेंनी जे आर्ग्युमेंट केलं की बीएमसी निवडणुका वगैरे या सगळ्या संदर्भातलं, त्याच्यावरती सुद्धा सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे की मिस्टर साळवे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टात पहिल्यांदा कोण आलं, तर त्याच्यावरती मग हरीश साळवेंनी सांगितलेलं आहे की हो, आम्हीच पहिल्यांदा आलो, कारण डेप्युटी स्पीकरच्या विरोधात आम्हाला नोटीस द्यायची होती, त्यांनी डिस्क्वालिफिकेशनची जी नोटीस आम्हाला दिली तर
ती आम्ही नबाम रेबिया केस जी आहे अरुणाचल प्रदेशची, त्याच्यानुसार त्याला आम्ही आव्हान देण्यासाठी कोर्टामध्ये आलेलो होतो. पण त्यांचं पुढं हे पण म्हणणं आहे की आम्ही कोर्टामध्ये आलो याचा अर्थ आम्ही पक्षाची सदस्यत्वता सोडली असं होत नाही आणि त्यामुळं आम्ही कुठल्याही पद्धतीनं जरी बाहेर मिटिंग घेतल्या तरी ते पक्षविरोधी कारवाईचं कृत्य जे आहे ते होऊ शकत नाही आणि हा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी साळवे करतायत. आणि हरीश साळवे यांच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात येतोय त्यानुसार अपात्रतेची नोटीस आल्यामुळे आम्ही कोर्टामध्ये धाव घेतलेली होती. शिंदे गटाने सर्वप्रथम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती हा युक्तिवाद होतात. कारण न्यायालयानं हा प्रश्न विचारला की मुळात कोर्टामध्ये धाव नेमकी कुणी घेतली होती पहिली आणि का घेतली होती. त्यानंतर न्यायालयानं विचारलेला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर तुम्ही मूळ पक्षातच आहात, पक्ष सोडलेला नाही असं म्हणता, तर मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे नेमके कशासाठी गेलात. प्रशांत, मला वाटतं हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं जो विचारलाय तो प्रत्येकाच्या मनात येईल. पक्षच सोडला नसेल तर मग निवडणूक आयोगाची काय गरज. नक्कीच. खरं तर हरीश साळवेंनी जे मुद्दे सांगितले त्यानुसार त्यांचं आर्ग्युमेंट हे दिसतंय की पक्ष आम्ही सोडलेला नाहीये, पक्षामध्ये 2 गट आहेत. फक्त प्रश्न हा आहे की पक्ष आता नेता कोण, म्हणजे कुठल्या नेत्याला अधिकृत दर्जा जो आहे किंवा कुणी पक्ष चालवायचा, म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर शिवसेना आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. पण आता ही शिवसेना चालवणार कोण, ठाकरे चालवणार की एकनाथ शिंदे चालवणार, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही निवडणूक आयोगामध्ये गेलेलो आहोत, हे या ठिकाणी हरीश साळवेंचं म्हणणं आहे. आणि कपिल सिब्बल यांचा जो मुद्दा होता तो सुद्धा त्यांनी खोडून काढलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या पक्षाची मीटिंग आम्ही अटेंड केली नाही म्हणून आम्हाला आमचं सदस्यत्व जे आहे ते जाऊ शकत नाही. कुठल्याही पद्धतीनं आजवरचा निकाल जो आहे तो असा नाही आहे की एखादी मीटिंग एखाद्या पक्षाची अटेंड केली नाही, त्या बैठकीला उपस्थित राहिलो नाही म्हणून आमचं मेंबरशिप जाईल, अशी कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही, हे या ठिकाणी हरीश साळवेंनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडणूक आयोगाकडे शिंदे गटानं घेतलेली धाव ही आजच्या सुनावणीमध्ये त्यांना थोडीशी अडचणीची ठरते असं वाटतंय. प्रशांत, नक्कीच त्या संदर्भात कोर्टाचा निर्णय काय येतो हे बघावं लागेलच. पण सोबत हरीश साळवेंचं आर्ग्युमेंट आता हे आहे की जो अध्यक्ष, म्हणजे आता या ठिकाणी राहुल नार्वेकर, ज्या अध्यक्षाला तुम्ही बहुमतानं निवडलेला आहे त्यांचे अधिकार तुम्ही काढून घेणं आणि त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही करण्यापासून रोखणं आणि कोर्टानं स्वतः त्याच्यामध्ये दखल घेणं हे घटनाबाह्य ठरेल, हे हरीश साळवे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक प्रकारे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा जो प्रयत्न होता की आता अपात्रतेसंदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टानं डिसाईड कराव्यात, तर त्याला विरोध हरीश साळवेंनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अध्यक्ष बहुमतानं निवडून आलेले आहेत आणि त्यांचे अधिकार काढून घेणं जे आहे ते या ठिकाणी योग्य ठरणार नाही. पण अर्थात उपाध्यक्षांच्या बाबतीत कोर्टानं काही अधिकार काढून घेतलेले होतेच, ज्या अर्थी त्यांना अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायला काही ठराविक वेळेची मुदत दिली होती की या वेळेपर्यंत तुम्हाला निर्णय घेता येणार नाही, त्या अर्थी उपाध्यक्षांना तेव्हा निर्णय घेता आला नव्हता. त्यामुळं आता अध्यक्षांच्यासाठी हा हक्क मागताना त्याला काउंटर आर्ग्युमेंट काय केलं जातंय हे सुद्धा या ठिकाणी बघावं लागेल. बरोबर. प्रशांत, आत्ताच्या घडीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शिंदे गटाकडून नेमका काय काय युक्तिवाद केला जातोय. आपल्याला प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगायला हवं की या अगोदर ठाकरे गटाकडनं युक्तिवाद केला गेला. ठाकरे गटाकडनं म्हणणं हे मांडलं गेलं की ज्या आमदारांनी शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांनी पक्ष सोडलाय, कारण त्यांचं संपूर्ण वर्तन हे पक्षाचं सदस्यत्व सोडल्यासारखं वर्तन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. 10व्या अनुसूचीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी त्यांना लागू करण्यात याव्यात आणि त्या तरतुदींनुसार जे आमदार हे शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेले त्यांनी एकतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हायला हवं, हा पर्याय त्यांच्या पुढे आहे, तो पर्याय त्यांनी मान्य करावा. याच्यानंतर हरीश साळवे जे ठाकरे गटाची जे शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी आता उभे राहिलेले आहेत त्यांचं हे सांगण्याचा प्रयत्न आहे की जे सगळे आमदार शिंदे गटामध्ये आहेत त्या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, ते सगळे पक्षातच आहेत. पक्षाच्या एखाद्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली नाही याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडला असा होत नाही. त्यांचं कोणतंही वर्तन हे पक्ष सोडला या व्याख्येमध्ये बसत नाही. जर मुख्यमंत्री कुणाला भेटत नसतील तर मग त्यांच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय घेणं किंवा नाराजी असणं हे खूप स्वाभाविक आहे. प्रत्येक राजकीय
राजकीय पक्षामध्ये लोकशाही असायलाच हवी असा युक्तिवाद सध्या हरीश साळवे यांच्याकडनं केला जातोय। याचा अर्थ दोन स्पष्ट वाक्यांमध्ये सांगायचं झालं तर ठाकरे गटाचं हे म्हणणं आहे की शिंदे गटातल्या सगळ्या आमदारांनी पक्ष विरोधी कारवाई कृत्य केले, त्यांनी पक्ष सोडलाय। तर शिंदे गटाच्या वतीनं जो युक्तिवाद केला जातोय त्यांचं हे सांगणं आहे की आम्ही पक्ष सोडलेला नाही। यानंतर न्यायालयानं विचारलेला एकच प्रश्न या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा ठरतोय आणि तो प्रश्न हा आहे की मग शिंदे गटानं पक्ष सोडला नसेल तर मग ते निवडणूक आयोगाकडे नेमके कशासाठी गेलेत, निवडणूक आयोगाकडे त्यांची नेमकं प्रतिज्ञापत्र काय आहे। आता या सगळ्या प्रश्नावर न्यायालय नेमकं काय उत्तर देतंय याकडे लक्ष आहे। हरीश साळवे यांचं म्हणणं आहे की पूर्ण प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढला जातोय, जे संपूर्ण प्रकरण न्यायालयापुढे आहे आणि जे युक्तिवाद केला जातोय त्या युक्तिवादानुसार पूर्ण प्रकरणाचा अर्थ चुकीचा काढला जातोय। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, कोर्टामध्ये पहिल्यांदा नेमकं कोण आलं हा जो सरन्यायाधीशांनी प्रश्न विचारला होता तो नेमका कशासाठी विचारला होता हे आता आर्ग्युमेंटमध्ये कळतंय। कारण सरन्यायाधीशांनी जेव्हा हरीश साळवे असं म्हणत होते की आता अध्यक्ष जे आहेत ते बहुमताने निवडले गेलेले आहेत आणि त्यांना अधिकार जो आहे तो मिळाला पाहिजे, कोर्टाने याच्यामध्ये पडू नये, तर त्याच्यावरती सरन्यायाधीश असं म्हणतायत की तुम्ही या न्यायालयाकडे पहिल्यांदा आलात, तुम्ही आल्यानंतर आम्ही 10 दिवसांचा वेळ दिला ज्याचा तुम्हाला थोडाफार फायदा पण झाला आणि आता तुम्ही म्हणताय की हे याच्यामध्ये आम्ही पडू नये, तर हे कसं काय होईल। म्हणजे जो प्रश्न साळवेंना विचारण्यात आलेला होता की पहिल्यांदा कोर्टात कोण आलं, तर साहजिकच एकनाथ शिंदे गट पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता आणि साळवेंचं जे म्हणणं होतं की अध्यक्षांच्याकडे आता अधिकार आले पाहिजेत कारण ते बहुमताने निवडले गेलेले आहेत, तर त्याच्यावरती एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा आलात कोर्टामध्ये, तुम्हाला आम्ही 10 दिवसांचा वेळ दिला आणि हे सगळं जे होतं त्याचा तुम्हाला फायदा झाला आणि आता तुम्ही म्हणताय की कोर्टाने याच्यामध्ये पडू नये, तर ते एक प्रकारे योग्य नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीतून आपल्याला पाहायला मिळतो आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सरन्यायाधीशांची टिप्पणी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप प्रश्न आहेत। एका ठराविक गटाला राज्यपालांनी या ठिकाणी बोलावलं, आमंत्रण दिलं सत्ता स्थापनेचं, सगळेच प्रश्न जे आहेत ते याच्यातले गैरलागू झालेले आहेत असं आम्ही मानत नाही हे सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यावरती मग साळवेंनी काउंटर आर्ग्युमेंट केलेला आहे की या ठिकाणी आमचा मुद्दा फक्त हाच आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीनं पक्षाचं सदस्यत्व जे आहे ते सोडलेलं नाहीये। पण एक या संपूर्ण आतापर्यंतच्या युक्तिवादातून दिसतंय की कोर्ट हे लगेचच अधिकार पुन्हा अध्यक्षांना बहाल करण्याच्या स्थितीमध्ये दिसत नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये सुरुवात तुम्हीच केली होती, तुम्ही कोर्टामध्ये आलात आणि त्याच्यामुळं आता तुम्ही असं आम्हाला म्हणताय की आता तुम्ही याच्यामध्ये पडू नका, तर ते योग्य नाहीये असं एक प्रकारे कोर्टाला सुचवायचंय। दुसरी सगळ्यात महत्त्वाची कमेंट, कोर्टानं हे म्हटलेलं आहे की राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये आहेत आणि सगळेच प्रश्न जे आहेत ते गैरलागू झालेले नाहीयेत। त्याच्यामुळं एक आर्ग्युमेंट जे शिंदे गटाकडनं केलं जात होतं की आता बहुमत सिद्ध झालेलं आहे, सरकार बनलेलं आहे, बऱ्याच गोष्टी सभागृहाच्या नियमाप्रमाणे झालेल्या आहेत, तर आता या याचिकेतले काही मुद्दे जे आहेत ते अर्थहीन आहेत, गैरलागू आहेत, याला सरन्यायाधीशांनीच कुठंतरी काउंटर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशांत, आणि शिंदे गटाकडून आता नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। नीरज कौल यांच्या वतीने युक्तिवाद सुरू झाला। हरीश साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल हे सध्या युक्तिवादासाठी उभे राहिलेत। घटनात्मक यंत्रणांना डावलण्याचा प्रयत्न होतोय असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांच्याकडनं केला जातोय। शिंदे गटाच्या वतीने होणारा हा दुसरा युक्तिवाद आहे। पहिला युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडनं केला गेला आणि दुसरा युक्तिवाद नीरज किशन कौल यांच्याकडनं होतोय। पहिला त्यांचा युक्तिवाद हा आहे की घटनात्मक यंत्रणांना डावलण्याचा इथे प्रयत्न होतोय। पुन्हा एकदा प्रशांतकडे। प्रशांत, नीरज किशन कौल यांच्यामध्ये आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा मुद्दा तोच होता की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इतक्या तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा यावं लागलं, याचं कारण काही गंभीर विषय होते त्यामुळे आम्हाला यावं लागलं। त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा आलात आणि सोबतच तुमची पिटिशन आम्ही ऐकून घेतली, ते पण कर्नाटक केसमधला आमचा निर्णय बाजूला ठेवून, कारण कर्नाटकच्या केस संदर्भात आम्ही असं म्हटलेलं होतं की अशी प्रकरणं जी आहेत ती पहिल्यांदा हायकोर्टाच्या समोर गेली पाहिजेत आणि नंतर सुप्रीम कोर्टाकडे आली पाहिजेत, पण हा निर्णय बाजूला ठेवून आम्ही तुम्हाला ऐकलं, तुमची सुनावणी ऐकली। तर याची आठवण जी आहे ती नीरज किशन कौल किंवा शिंदे गटाला सरन्यायाधीशांनी करून दिलेली आहे। आणि सरन्यायाधीशांनी इथं हे पण म्हटलेलं आहे
की या ठिकाणी आता आपल्याला काही मुद्द्यांचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे। एकदा स्पीकरचा निर्णय झाल्यानंतर, एकदा पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही चॅलेंज करू शकत होतात आणि ते या केसमध्ये झालेलं नाहीये। त्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाला हस्तक्षेप जो आहे तो करावा लागेल आणि त्यामुळं हे आर्ग्युमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। बरोबर। आणि नीरज किशन कौल यांच्याकडनं आणखीन एक मुद्दा उपस्थित केला गेला न्यायालयामध्ये की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही थेट का आलात, हायकोर्टामध्ये का गेला नाहीत, असा प्रश्न सुरुवातीला सुद्धा या केसमध्ये विचारण्यात आला होता। त्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा होता, तो मुद्दा लक्षात घेऊन आम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये आलो होतो असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने सध्या करण्यात येतोय। कारण उच्च न्यायालयामध्ये का गेला नाहीत असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता आणि बंडखोरांच्या सुरक्षेचा मुद्दा होता म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलो होतो असं नीरज किशन कौल यांच्याकडनं सांगण्यात येते। जसं प्रशांत आपल्याला सांगत होते, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सुप्रीम कोर्टाने विचारला शिंदे गटाच्या वकिलांना तो हा होता की सर्वात प्रथम न्यायालयामध्ये कोण आलं आणि का। त्या प्रश्नाचं उत्तर देताना हा युक्तिवाद शिंदे गटाकडनं सध्या केला जातोय। शिंदे गटाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते। प्रशांत, कविता, गेल्या 5-10 मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलेलं आहे त्याच्यातून हे स्पष्ट दिसतंय की शिंदे गटाच्या वतीनं जो प्रयत्न आहे की हे अपात्रतेचे मुद्दे आता अध्यक्षांनी डिसाईड करावेत, सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये लक्ष घालू नये, तर ते कुठेतरी अयशस्वी, कमजोर होताना दिसत आहेत। कारण सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीनं सरन्यायाधीशांची टिप्पणी येते ते ऐकून घ्यायला तयार नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आलात, जर नॉर्मल गोष्ट असती किंवा सर्वसामान्यपणे व्यवहार असता तर आम्ही काय केलं असतं, आम्ही त्या पीठासीन अधिकाऱ्यांनाच या सगळ्या संदर्भात निर्णय घ्यायला सांगितलं असतं आणि त्यांचा जो काही निर्णय आहे त्याला तुम्ही या ठिकाणी चॅलेंज करू शकला असता। पण या केसमध्ये तसं नाही झालं। तुम्ही काहीतरी मुद्दे घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये आला होतात, त्याच्यानंतर तुम्हाला 10 दिवसांचा वेळ सुद्धा त्याच्यामध्ये मिळाला होता। मग आता तुम्ही आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष देऊ नका किंवा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवा असं कसं काय म्हणू शकता, हा सुप्रीम कोर्टाचा सवाल आहे। आणि थेट सरन्यायाधीश रमण्णा यांची ही कमेंट आहे आणि त्यामुळं आपल्याला हे असं म्हणजे म्हणता येईल की शिंदे गटाचा हा जो प्रयत्न आहे की आता अध्यक्षांनी हे सगळं ठरवावं याच्या संदर्भातला तो अयशस्वी होताना दिसतो आहे। कारण सरन्यायाधीशांचं म्हणणं तेच आहे की जर सगळं काही नियमानुसार व्हावं असं तुम्हाला वाटत होतं तर मग आधीच अध्यक्षांना निर्णय घेऊ द्यायला पाहिजे होता आणि त्यांचा जो काही निर्णय आहे त्याला मग इथं आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये देता आलं असतं। आणि या युक्तिवादामधले आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा प्रशांत समोर येत आहेत जे शिंदे गटाकडनं युक्तिवाद सुरू होते। विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयापूर्वी कोर्टामध्ये का आलात असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला आणि तत्कालीन उपाध्यक्षांना हटवण्याबाबतचं प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित होतं असं हरीश साळवे यांच्या वतीनं सांगण्यात आले। प्रशांत, याचा अर्थ मूळ पक्ष कुणाचा यावरून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याकडे आता हरीश साळवे आणि एकूण शिंदे गटाचा युक्तिवाद जाताना दिसतोय। नक्कीच, खरं तर हरीश साळवे पुन्हा एकदा त्या मुद्द्याचं बचाव करताना दिसत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जर आमच्या विरोधात काही हेतुपूर्वक काही चुकीचा निर्णय घेतला जात असेल आणि त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये आलो असेल तेव्हा तर ते काही फार म्हणजे अभूतपूर्व अशा पद्धतीची परिस्थिती नाही आहे। याच्या आधी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये लोक आलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न हरीश साळवेंनी केलेला आहे आणि त्यामुळं या आर्ग्युमेंटला म्हणजे मगाशी सरन्यायाधीश जे म्हणत होते की आता तुम्ही म्हणताय की तुम्ही पहिल्यांदाच आला होतात कोर्टामध्ये आणि तुम्ही आम्हाला आता म्हणताय की लक्ष देऊ नका, तर त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट हरीश साळवे या ठिकाणी करताना दिसत आहेत। आणि आणखीन एक सवाल सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला केलेला आहे की एखादा निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडे येणं किंवा कोर्टात येणं, आव्हान देणं ही सर्वसामान्य पद्धत आहे, पण दिलासा मिळाल्यानंतर न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केलेला आहे। हा सवालही खूप महत्त्वाचा ठरतोय प्रशांत। नक्कीच, खरं तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोर्टाचं म्हणणं हे आहे की एकतर तुम्ही तातडीनं आलात, तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयाला पहिल्यांदा आव्हान दिलं आणि
त्यानंतर म्हणजे आता या केसमध्ये अध्यक्ष वेगळे होते, तेव्हा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे निर्णय घेणार होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गट आला. आता अध्यक्ष जे आहेत ते राहुल नार्वेकर आहेत, ते बहुमतानं निवडून आलेले आणि एका अर्थानं त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आता सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये न पडता विधानसभा अध्यक्षांना अधिकार बहाल करावेत. तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने त्यांना काही खडे सवाल जे आहेत ते विचारलेले आहेत आणि त्याच्यातून हे दिसतंय की सुप्रीम कोर्ट त्यांचं हे आर्ग्युमेंट मानायला तयार नाहीये. आणि बंडखोरांनी पक्ष सोडला की नाही यावर निर्णय आवश्यक असल्याचं सुद्धा हरीश साळवे आता म्हणतात. हरीश साळवे हे शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करतात. बंडखोर आमदारांनी पक्ष सोडला की नाही यावर निर्णय व्हायला हवा असं ते म्हणतात. तर दुसरीकडे अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयामध्ये जी याचिका पेंडिंग आहे त्यावर सुप्रीम कोर्ट अनेक प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे शिंदे गटाची बाजू मांडली जात असताना काही महत्त्वाचे मुद्दे सध्या समोर येतात. तो एक मुद्दा हा येतोय की त्यांनी पक्षच सोडलेला नाहीये. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाचेच वकील म्हणतात की यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. प्रशांत, जे आर्ग्युमेंट समोर येत आहेत सध्या शिंदे गटाच्या वतीनं त्यानं कन्फ्युजनच वाढतंय असं वाटतंय. नक्कीच खरं तर सरन्यायाधीशांचं जे म्हणणं होतं त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न हरीश साळवेंनी केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं हे आहे की मुळामध्ये हा सगळा मुद्दा जो आहे तो अपात्रतेपासून सुरू झालेला होता आणि त्याला काहीतरी गांभीरपणे आम्हाला आमच्या पात्रतेसंदर्भातली हालचाल जी आहे ती करावी लागत होती, कारण उपाध्यक्ष जे आहेत त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचा ठराव होता आणि तरी देखील त्यांनी ही कारवाई सुरू केली होती, म्हणून आम्हाला तातडीनं कोर्टामध्ये यावं लागलं. आता साळवे कोर्टाला हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की जोपर्यंत अध्यक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये माझी पात्रता म्हणजे त्यांच्या पक्षकारांची सदस्यत्वता डिसाईड करत नाहीत तोपर्यंत माझ्या या सगळ्या आर्ग्युमेंटचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत नाही. कारण जर म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की आम्ही कुठल्याही पद्धतीनं स्प्लिट किंवा मर्जर जे आहे ते करत नाही किंवा केलेलं नाही आहे. आमचं आर्ग्युमेंट जे आहे ते सिम्पल आहे, केवळ एका गोष्टीवरती आधारित आहे की आम्ही आमची पक्षाची सदस्यत्व जी आहे ती सोडलेली नाही आहे. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, आम्हीच शिवसेना आहोत, हा त्यांचा दावा आहे आणि तोच दावा ते या ठिकाणी पुन्हा पुन्हा करताना दिसत आहेत. उत्तर देताना साळवेंकडून नबाम रेबिया या प्रकरणाचा पुन्हा एकदा दाखला देण्यात आलाय. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये मागचं प्रकरण कुठलं आहे महत्त्वाचं तर ते नबाम रेबिया अरुणाचल प्रदेशचं प्रकरण आहे तेच आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा दाखला सुद्धा उत्तर देताना हरीश साळवे यांच्याकडनं केला जातोय. कारण सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वाचे प्रश्न हरीश साळवे यांना उपस्थित केले. त्यातला आणखीन एक प्रश्न आहे की उद्या प्रकरण जर विधानसभा अध्यक्षांकडे गेलं आणि काही सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला तर काय, असं सुप्रीम कोर्टानं विचारलेलं आहे. प्रश्नाचा नेमका अर्थ काय जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाते. प्रशांत, कविता, खरं तर या संपूर्ण आर्ग्युमेंटमध्ये जो गोंधळ झाल्याचा दिसतंय म्हणजे आपण पण जे म्हणत होतो तोच गोंधळ सरन्यायाधीशांचा सुद्धा झालेला आहे. कारण त्यांनी थेट विचारलेलं आहे हरीश साळवेंना की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे तुम्ही रिटर्न सबमिशन दिलेलं आहे त्याच्यामधून मला तुम्हाला नेमके कुठले मुद्दे समजून घ्यायचेत याचा अर्थबोध होत नाहीये. मिस्टर साळवे, तुम्ही कृपया 2-3 वाक्यामध्ये हे मुद्दे लिहून द्याल का, आज नाही जमलं तर उद्या द्याल का, असं सरन्यायाधीशांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे साहजिकच या युक्तिवादामध्ये काही विरोधाभास दिसतोय का किंवा जे क्वेश्चन ऑफ लॉ फ्रेम व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये शिंदे गटाचा थोडासा गोंधळ आहे का हे सरन्यायाधीशांना सुचवायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे. थेटपणे ते म्हटलेत की किमान 2-3 ओळीमध्ये तुम्ही हे नोट डाऊन करून आम्हाला लिहून देऊ शकाल का. एकतर तुमचं म्हणणं आहे की रिट पिटिशन जी आहे ती मेंटेनेबल नाही आहे, याच्याशिवाय तुमचे काय मुद्दे आहेत, जर तुम्ही उद्या दिले तर चालतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्याच्यावरती साळवेंनी त्यांना म्हटलेलं आहे की उद्या कशाला, आम्ही आजच ते मुद्दे जे आहेत ते तुम्हाला सबमिट करू. म्हणजे जे आपण मगापासून म्हणतोय की याच्यामध्ये खूप गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आहे. एक गोष्ट जर विरोधात गेली तर अनेक गोष्टी विरोधात जातात. मगाशी सुद्धा कपिल सिब्बल आपल्या आर्ग्युमेंटमध्ये जे म्हणत होते की एकदा का जर हे लोक अपात्र ठरले तर मग बऱ्याच गोष्टी इल्लीगल ठरतात आणि कुठल्या इल्लीगल ठरतात तर अगदी सरकारपासून ते अगदी त्यांनी घेतलेल्या निर्णयांपर्यंतच्या. आणि म्हणून मगापासून जे आर्ग्युमेंट चालू होतं त्याच्यामध्ये एकतर कोर्टानं ही गोष्ट कोर्ट मानायला तयार नाहीये की आता तुम्ही अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या, आता आम्हाला याच्यामध्ये पडायचं नाहीये वगैरे वगैरे. कोर्टानं थेट म्हणणं होतं कोर्टाचं की तुम्ही पहिल्यांदा आलात कोर्टामध्ये दाद मागायला पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात, तुमच्या पिटिशनवरती आम्ही तुम्हाला 10 दिवसांचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतर मग जे काही आर्ग्युमेंट झालं
त्याच्यानंतर एक प्रकारे गोंधळ जो आहे तो सरन्यायाधीशांचा सुद्धा झालेला आहे आणि त्यांनी थेट सांगितलेलं आहे की या रिटर्न सबमिशनमधली भाषा बघता तुमचे मुद्दे, तुमचे लीगल इश्यूज काय आहेत हे समजून घ्यायला आम्हाला थोडासा त्रास होतोय आणि त्यामुळे तुम्ही ते लिखित स्वरूपामध्ये द्याल का. खरं तर हरीश साळवे ज्या पद्धतीचं, ज्या स्ट्रेचरचं नाव आहे ते बघता कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या युक्तिवादामध्ये असा गोंधळ दिसणं हे सुद्धा बरोबर नाहीये. कारण इतक्या स्पष्टपणे, इतक्या अचूक भाषेमध्ये युक्तिवाद जो आहे तो करावा लागतो आणि त्यामुळं सरन्यायाधीशांनी जर असं म्हटलेलं असेल तर त्याचे काही नक्कीच परिणाम जे आहेत ते होताना दिसतील. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता युक्तिवाद करतायत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतायत आणि राजेंद्र सिंग राणा या केसचा हवाला देऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता या ठिकाणी युक्तिवाद करतायत. प्रशांत, आताच्या घडीची ही खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. शिंदे गटाकडनं जो युक्तिवाद केला जातोय तो युक्तिवादामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे, त्या भाषेतनं नेमकं काय सांगायचं आहे, कोणते कायदेशीर मुद्दे मांडायचे आहेत हेच अर्थबोध होत नाही स्पष्टपणे, असं स्वतः सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी म्हटलेलं आहे. शिंदे गटाचे वकील जी बाजू मांडतात त्यातनं कायदेशीर बाबी स्पष्ट होत नाहीयेत असं सुप्रीम कोर्टानं थेटपणे म्हटलंय. इतक्यावरच सुप्रीम कोर्ट थांबलं नाही, त्यांनी हेही सांगितलं जर मुद्दे स्पष्ट होत नसतील तर तुम्ही आम्हाला सुधारित युक्तिवाद द्या आणि तो सुधारित युक्तिवाद उद्या दिला तरी चालेल, मात्र हरीश साळवे यांनी तो सुधारित युक्तिवाद आपण आज देतो असं म्हटलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करतात ते आता युक्तिवादासाठी उभे राहिले. त्याबद्दलची अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे. प्रशांत, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या निर्णयाचा या ठिकाणी बचाव करतायत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बाजूने जे लीगल इश्यूज फ्रेम केलेले आहेत ते वाचून दाखवतायत. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे की ज्या लोकांच्या पात्रतेसंदर्भातला निर्णय झालेला नाहीये, पात्रता असेल अपात्रता याच्या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, मग तरी सुद्धा या लोकांना सरकार स्थापनेसाठी कसं काय बोलावलं राज्यपालांनी, हा आमच्यावरती आरोप होतोय. पण त्याच्यावरती सॉलिसिटर जनरलचं म्हणणं हे आहे की गव्हर्नर किंवा राज्यपाल जे आहेत ते अशा मुद्द्यांमध्ये अनिश्चित काळासाठी वाट बघू शकत नाहीत. त्यांना ते सभागृह चालवणं किंवा सरकार स्थापित करणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं या मुद्द्यांची वाट ते बघू शकत नाहीत. हे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेवरती जे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते त्याचा बचाव या ठिकाणी तुषार मेहतांनी केल्याचं दिसतंय. बरोबर, कारण राज्यपालांची भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. कुणाला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवायचं, विधानसभेचं अधिवेशन कधी बोलवायचं या सगळ्या संदर्भात आणि शपथ देणं या सगळ्या संदर्भातली राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती भूमिका कशी योग्य होती, प्रत्येक त्यांनी घेतलेला निर्णय हा कसा कायद्याला विशेषतः घटनेला धरून होता हे सांगण्याचा प्रयत्न सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सध्या करतायत. जे प्रेक्षक नव्यानं जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये आतापर्यंत काय काय झालं. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुरुवातीला कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाचा मूळ गाभा हा होता की मूळ पक्ष कुणाचा, शिवसेना हा मूळ पक्ष कुणाचा हे घटनेतल्या 10व्या तरतुदीनुसारच ठरवलं जावं, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरवलं जावं. निवडणूक आयोगाकडे जे सध्या प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या बाबतीतही त्यांनी युक्तिवाद केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमदार शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी पक्ष विरोधी किंवा पक्षाचं सदस्यत्व सोडून दिलं अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे. त्यामुळे एकतर त्यांनी दुसरा गट स्थापन करावा किंवा त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हावं हाच त्यांच्या पुढचा कायदेशीर पर्याय आहे. याचा अर्थ घटनेच्या 10व्या सूचीवर बोट ठेवत संपूर्ण युक्तिवाद हा केला गेला ठाकरे गटाच्या वतीनं. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानुसार शिवसेनेचे जे सगळे आमदार आहेत ते अजूनही शिवसेनेमध्येच आहेत. याचा अर्थ शिंदे गटाचे जे आमदार आहेत जे शिवसेनेला सोडून गेलेत, शिंदे गटामध्ये आहेत, ते आमदार कुठेही दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले नाहीत, ते अजूनही पक्षामध्येच आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे, मात्र कोणत्याही पक्षामध्ये निर्णय हे लोकशाहीला धरून घेतले गेले पाहिजेत असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र त्या युक्तिवादामध्ये त्यांनी पुढे हेही म्हटलं की निवडणूक आयोगासमोर जे मुद्दे आहेत ते वेगळे धरण्यात यावेत, त्यांचा विचार या याचिकेमध्ये करण्यात येऊ नये. ही याचिका आणि निवडणूक आयोगासमोरचं प्रकरण हे वेगवेगळं करण्यात यावं आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुद्धा त्यांनी न्यायालयासमोर आणला. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिंदे गटाच्या युक्तिवाद करताना हा होता की सुप्रीम कोर्टानं स्वतः म्हटलं की तुम्ही जे मुद्दे मांडताय ते नेमके काय कायदे
कायदेशीर बाबी आहेत हे त्यातनं स्पष्ट होत नाही। त्यामुळे तुम्ही जो लिखित युक्तिवाद केलेला आहे तो समजण्यास अडचणी येतात, त्यामुळे तुम्ही सुधारित युक्तिवाद द्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। आणि त्यानंतर आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या वतीनं या प्रकरणातली बाजू मांडतात। आतापर्यंतची ही सगळी अपडेट होती। यानंतरची पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे त्यांच्या बाजूने उपस्थित असलेले जे प्रश्न आहेत की जे कोर्टाने सांगितलेले होते ते या ठिकाणी सांगतायत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की 10th शेड्यूल म्हणजे ज्या 10व्या अनुसूचीचा या ठिकाणी वारंवार उल्लेख होतोय, तर ती 10वी अनुसूची पक्षांतर्गत लोकशाहीचा आवाज दाबू शकते का, आणि ज्या लोकांना बहुमत आहे त्यांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा, त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा, त्यांच्या निर्णय स्वातंत्र्याचा विचार करणार नाही का, हा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आणि हे आर्ग्युमेंट जे आहे ते महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण आपण बघतोय की अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा कपिल सिब्बल असतील, हे वारंवार असं म्हणतात की केवळ बहुमताच्या आधारे त्यांना लेजिटिमेसी जी आहे ती प्राप्त होत नाही, कारण पक्षांतरबंदी कायदा त्याची मुभा देत नाही, तुम्हाला विलिनीकरण हाच एकमेव पर्याय जो आहे तो शिल्लक राहतो। पण त्याला काउंटर करताना हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे शिंदे गटाच्या बाजूनं, किंवा आता तुषार मेहता पण तेच म्हणतायत, सॉलिसिटर जनरल जे राज्यपालांच्या बाजूनं भूमिका मांडतायत त्यांचं म्हणणं हे आहे की केवळ तुमच्याकडे 10th शेड्यूल आहे, 10वी अनुसूची आहे म्हणून तुम्ही पक्षांतर्गत लोकशाहीचा आवाज जो आहे तो दाबू शकत नाही, आणि तो प्रश्न त्यांनी कोर्टासमोर या ठिकाणी ठेवलेला आहे। शिंदे गट आणि तुषार मेहता यांच्या वतीनं जो युक्तिवाद केला जातोय 10th शेड्यूल पासून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न, नक्कीच खरं तर हे सगळे आर्ग्युमेंट जे आहे ते याच गोष्टीवरती आधारलेलं आहे की आम्ही कुठलंही पक्षविरोधी कारवाई जी आहे ती केलेली नाही आहे। आम्ही जे पाऊल उचललेलं आहे, ज्या काही गोष्टी आम्ही केल्या त्या पक्षांतर्गत होत्या, पक्षविरोधी नव्हे, आणि त्या अनुषंगानं एकदा या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे की जर तुमच्याकडे बहुमत नसेल, तुम्ही अल्पमतात असेल, तर तुम्ही 10th शेड्यूलचा बचाव अशा पद्धतीनं करू शकता का की आमच्याकडं म्हणजे केवळ बहुमत नाही आहे, किंवा म्हणजे 10th शेड्यूलचा आधार घेऊन तुम्ही बहुमताचा आवाज दाबू शकत नाही, हे एक सगळ्यात प्रमुख आर्ग्युमेंट जे आहे ते या ठिकाणी होताना दिसतंय। त्यामुळे राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला असा कपिल सिब्बल यांनी सवाल उपस्थित केला। पण प्रशांत, एकूण जे आर्ग्युमेंट आपल्याला आता होताना दिसतायत त्या आर्ग्युमेंटमध्ये 10th शेड्यूल हाच कळीचा मुद्दा आहे। जर 10th शेड्यूल हा कळीचा मुद्दा असेल तर निवडणूक आयोगाकडे असणारं प्रकरण आणि 10th शेड्यूलच्या बाजूनं आणि त्याच्या विरोधात केले हे सगळं विरोधाभासी आहे असं म्हणायला आत्ता जागा आहे। नक्कीच खरं तर या 10th शेड्यूलचा सामान्यांसाठी सोप्या शब्दामध्ये अर्थ हा आहे की एकनाथ शिंदेंना शिवसेनेमध्येच राहून आपलं बंड यशस्वी करता येणार, की त्यांना हे बंड यशस्वी करण्यासाठी विलिनीकरण करावं लागणार एखाद्या पक्षामध्ये, कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी, हा सगळा याच्यामधला एक कळीचा मुद्दा आहे। आणि त्याच्यावरती कोर्ट काय नेमका निर्णय देते हे बघावं लागेल, कारण 10th शेड्यूल 10व्या अनुसूचीमध्ये जे बदल झालेले आहेत 2003 मध्ये, म्हणजे पक्षांतर्गत ज्या पक्षफुटी होतात त्या पक्षफुटी रोखण्यासाठी हा कायदा आणला गेलेला होता, आणि त्या कायद्यामध्ये एक जी सूट होती 2/3 बहुमताची, ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं की जरी तुमच्याकडे बहुमत असेल तरी तुम्हाला त्या पक्षामध्ये राहता येत नाही, तुम्हाला विलिनीकरण करावं लागतं। इथं शिंदे गटानं ते केलेलं नाहीये, त्यामुळे एकीकडे मातोश्री गटाचा हा युक्तिवाद आहे की यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे, त्यामुळे त्यांना आता विलिनीकरण करावं लागेल, अशा पद्धतीनं बंड पक्षामध्ये राहून त्यांना करता येणार नाही। तर दुसरीकडे या शिंदे गटाचं आर्ग्युमेंट हे आहे की आम्ही कुठलंही पक्षविरोधी कारवाई जी आहे ती केलेली नाहीये। आणि शिंदे गटाकडून आता महेश जेठमलानी यांचाही युक्तिवाद सुरू झालेला आहे। महेश जेठमलानी हे शिंदे गटाच्या बाजूने सध्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करतात। महेश जेठमलानी यांचा पहिला युक्तिवाद आपल्यापर्यंत पोहोचू शकलाय प्रशांत? नक्कीच महेश जेठमलानी यांच्या आधी नीरज किशन कौल यांनी सुद्धा तो मुद्दा उपस्थित केलेला आहे की इलेक्शन कमिशनच्या कारवाईला तुम्ही थांबवू शकत नाही, केवळ अपात्रतेची गोष्ट जी आहे त्याच्यावरती निर्णय झाला नाही म्हणून, कारण इलेक्शन कमिशनचं जे अधिकार क्षेत्र आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, या दोनही गोष्टी परस्परावरती अवलंबून नाहीत, हे त्यांचं म्हणणं आहे। आणि आता त्याच्यानंतर महेश जेठमलानी या ठिकाणी शिंदे गटासाठी आर्ग्युमेंट करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की
या आमच्या समोरच्या पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो डिस्क्वालिफिकेशनवरती आधारित आहे, पण तो कसा चुकीचा आहे हे आता सांगण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी करतायत. म्हणजे नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी या दोघांचंही म्हणणं हे आहे की इलेक्शन कमिशनला या सगळ्यामध्ये कोर्टानं थांबवू नये, त्यांची प्रक्रिया जी आहे ती चालू ठेवावी. आणि ते शिंदे गटासाठी का महत्त्वाचं आहे, कारण एकदा जर निवडणूक आयोगामध्ये काही निर्णय झाले की त्यांना रिकग्निशन मिळालं किंवा जर चिन्ह त्यांना मिळालं तर तो शिंदे गटासाठी एक मोठा विजय असेल. कदाचित असं पण असेल की निवडणूक आयोगातल्या विजयानंतर सुप्रीम कोर्टामधल्या सुद्धा काही गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या होऊ शकतात आणि त्याचमुळे त्यांचा प्रयत्न आहे की निवडणूक आयोगाची कारवाई कुठंही थांबू नये. तो प्रयत्न पुन्हा एकदा त्यांच्या वकिलांच्या आर्ग्युमेंटमधून आपल्याला दिसतोय. कोर्ट या सगळ्या संदर्भात काय म्हणतंय हे आपल्याला पाहावं लागेल. आता जेठमलानी पुन्हा हे सांगतायत की नवीन सरकार जे आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते केवळ म्हणजे आम्ही त्यांना डिफीट केलेलं नाही आहे, आम्ही विरोधात मतदान केलेलं नाही आहे, तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच बहुमताच्या चाचणीला सामोरं जायला नकार दिला तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांना म्हणजे मेजॉरिटी संदर्भातले काही आरोप जे आहेत ते आमच्यावरती येऊ शकत नाहीत. हा कविता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. मागच्या आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा हरीश साळवेंनी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता की जर सरकारच त्यावेळी अस्तित्वात नव्हतं, अशा वेळी जर आम्ही एखाद्या गटाला पाठिंबा दिलेला आहे तर ते पक्षविरोधी कृत्य ठरत नाही. त्यानंतर अनेकांनी म्हणजे काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलेलं होतं जाहीरपणे की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं ही चूक झाली का, कारण जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर फ्लोर टेस्टमध्ये शिंदे गटानं आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात मतदान केलं, आपल्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावायला भाग पाडलं. हा मुद्दा पक्षविरोधी कारवाईसाठी एक अत्यंत सबळ पुरावा ठरला असता, पण तो ठरू शकलेला नाहीये. आणि म्हणून याच मुद्द्याचा दुसरी बाजू कशा पद्धतीने युक्तिवाद करते हे आपण आता महेश जेठमलानींच्या युक्तिवादामध्ये म्हणतोय. त्यांचं म्हणणं आहे की हे नवीन सरकार आम्ही आणलेलं नाहीये, तर हे म्हणजे कुठल्या बहुमतामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल झाला, तो पारित झाला म्हणून ते आलेलं नाहीये, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री बहुमताला सामोरे गेलेलेच नाहीयेत तर आमच्यावरचे जे आरोप आहेत ते याच्यामध्ये लागू होत नाहीत. त्यामुळं हा एक या सगळ्या घटनाक्रमातला अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा त्याची चर्चा होत राहील की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सभागृहाला समोर जायला पाहिजे होतं का. नैतिकदृष्ट्या जरी ते त्यांना अडचणीचं असलं तरी कायदेशीरदृष्ट्या तो एक सबळ पुरावा ठरला असता का, याची वारंवार प्रचिती या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान आपल्याला दुसऱ्यांदा येताना दिसते. बरोबर. महेश जेठमलानी यांच्या युक्तिवादातला पहिलाच महत्त्वाचा मुद्दा हा होता की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदारांनी पाठिंबा दिला. शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करत असताना नवं सरकार केव्हा स्थापन झालं हे महेश जेठमलानी सांगतात आणि त्यांचं म्हणणं हे आहे की बंडखोर आमदार अपात्र आहेत हे गृहीत धरून ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद केला गेला. मात्र त्यांचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा दिला आणि त्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सरकार जेव्हा अस्तित्वात नव्हतं तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि म्हणूनच नवं सरकार स्थापन झालं. त्यामुळे हा मुद्दा जितका कायदेशीर महत्त्वाचा आहे तितकाच राजकीय निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीनं सुद्धा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीनं हा मुद्दा आता अडचणीचा ठरू शकतो का हा एक प्रश्न निर्माण झालाय. महेश जेठमलानी यांचा हा मुद्दा शिवसेनेच्या वतीनं पुढे आणला गेला नव्हता, पण आता याला काउंटर कसं करू शकते शिवसेना, प्रशांत? कविता, अजून एका गोष्टीची या युक्तिवादामध्ये चर्चा झालेली आहे आणि तो सुद्धा महाविकास आघाडीकडनं एक मोठा चुकीचा मुद्दा झाला का हे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये कळेल. कारण महेश जेठमलांनी आता हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या आधीच्या सरकारनं तब्बल 1 वर्ष विधानसभा अध्यक्षांची नियुक्तीच केलेली नव्हती. जेव्हा नवीन सरकार आलं त्याच्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसामध्ये ती प्रक्रिया पूर्ण केली. 154 विरुद्ध 99 इतक्या बहुमतानं हे अध्यक्ष निवडले गेलेले आहेत आणि एकदा संपूर्ण सभागृहानं बहुमतानं जर हा निर्णय घेतलेला असेल तर त्या अध्यक्षांचा ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो होऊ शकत नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुन्हा एकदा आता अधिकार जे आहेत अपात्रतेचे ते अध्यक्षांच्याकडे जावेत, हा जो शिंदे गटाचा प्रयत्न आहे
त्याला महेश जेठमलानी यांचं आर्ग्युमेंट आहे की आधीच्या सरकारनं पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती जी आहे ती केलेली नव्हती आणि नव्या सरकारनं ती केलेली आहे. एकदा जर सभागृहानं त्याच्यावरती मोहर उमटवलेली आहे तर त्यांचे अधिकार जे आहेत ते शाबूत राहिले पाहिजेत. म्हणजे मगाशी आपण एका निर्णयाची चर्चा केली, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही चूक होती का? तर दुसरा अजून एक निर्णय जो महाविकास आघाडीसाठी चुकीचा ठरू शकेल तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवडच 1 वर्षभर झालेली नव्हती. अर्थात त्याच्यामध्ये हे पण आहे की शेवटी राज्यपालांनी सुद्धा परवानगी दिलेली नव्हती आणि काही मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा प्रलंबित होते. कारण ती निवड जी आहे ती आवाजी मतदानानं करायची का बहुमतानं करायची की गुप्त मतदान करायची, हे सगळे प्रश्न होते. कारण निर्णय प्रक्रिया सुद्धा बदललेली होती महाविकास आघाडीनं आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात सुद्धा आता पुढचं आर्ग्युमेंट काय होतंय हे आपल्याला पाहावं लागेल. हे पाहावं लागेल. आणि महेश जेठमलानी यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. खरं तर अध्यक्ष निवडीचा मुद्दा जेव्हापासून शिंदे गटानं बंडखोरी केली तेव्हापासून हा मुद्दा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा ठरला की अध्यक्ष नसणं सभागृहाला हे महाविकास आघाडी सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं का? तर ते खरोखर ठरलंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.